प्रकाश पर्वाचा सण साजरा होत असताना शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी महापालिकेचे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी मात्र आपली प्रामाणिक सेवा देत असतात। त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदार सीमा हिरे, माजी नगरसेवक योगेश तथा मुन्ना हिरे आणि परिवारातर्फे प्रभाग क्रमांक 7 मध्ये दरवर्षी एक उपक्रम राबवित असतात। त्यानिमित्तानं मनपाच्या आरोग्य, सफाई, पाणी पुरवठा, उद्यान तसेच तत्सम विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येतो। गेल्या 23 वर्षांपासून हा उपक्रम अखंडित सुरू आहे। दीपावलीच्या पहिल्याच दिवशी अर्थात वसुबारस निमित्तानं प्रभाग 7 मध्ये होणाऱ्या या उपक्रमात आमदार सीमा हिरे आणि योगेश हिरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात। धूळ दिसेल, कचरा दिसेल, तो आपण प्रत्येकाने म्हणजे ते स्वतः सुद्धा नाशिकला जेव्हा आले तेव्हा त्यांनी काळाराम मंदिरात झाडू घेतला आणि ते काळाराम मंदिराचा परिसर स्वच्छ केला। त्यांनी असा विचार केला नाही की मी पंतप्रधान आहे आणि मी झाडू कसा हातात घेऊ, परंतु हा जो स्वच्छतेचा मंत्र आहे, आपण बघतो की नेहमी आपल्या पूर्वीपासून आपल्या पुराणात सुद्धा वर्णन केलेलं आहे की जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मी नांदते आणि त्यामुळे त्या पद्धतीने आपण सर्वजण महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण नाशिकमध्ये आपल्या या प्रभागात आणि परिसरात स्वच्छता करणे किंवा घंटागाडीचे कर्मचारी असतील, पाणी पुरवठ्याचे असतील, ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या सर्व पूर्ण करण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होत असतं। आणि आपण बघतो की महानगरपालिकेत सध्या साफसफाई कर्मचारी आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत, जरी आपल्याला कमतरता भासत असली, कारण परिसर दिवसेंदिवस वाढतो आहे आणि कर्मचाऱ्यांची अभाव नेहमीच जाणवते, परंतु तरी देखील आपण सर्वजण सकाळी अगदी 6 वाजेपासून इथे एकत्र येऊन प्रत्येकाला जो भाग दिलेला असतो तो आपल्या जबाबदारी दिलेल्यानुसार सर्वजण स्वच्छ करतात। या सगळ्यांचं एक कृतज्ञता म्हणून हा दिवाळीच्या सणाच्या दिवशी आपण दरवर्षी 23 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे, त्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत आपली घरची दिवाळी ही गोड व्हावी या दृष्टीने फराळ हा सण देत असतो। आमच्या हिरे परिवाराच्या वतीने दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। ही दीपावली सुख समृद्धीची, भरभराटीची, आनंदाची आणि आरोग्यदायी जावो अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो। आजच्या कार्यक्रमाविषयी सांगायचं झालं तर गेली 23 वर्ष आमच्या हिरे परिवाराच्या वतीने प्रभागातील सर्व सफाई कर्मचारी तसेच घंटागाडी कर्मचारी, पाणी पुरवठ्याचे कर्मचारी तसेच उद्यान विभागाचे कर्मचारी अशा सर्व चतुर्थ श्रेणीच्या आमच्या माता भगिनी ज्या आपल्याला अहोरात्र सेवा देत असतात, स्वच्छतेच्या माध्यमातून आपला प्रभाग सगळा स्वच्छ ठेवण्याचं काम करतात आणि त्यांच्यावरती कृतज्ञता व्यक्त करणं हा एक औचित्य असतं दिवाळीच्या निमित्ताने आणि त्यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी वेळ घालवत असतो। दीपावलीच्या सगळ्यांना शुभेच्छा देत असतो आणि दीपावलीच्या भेटवस्तू आम्ही त्यांना देत असतो आणि या सगळ्या कार्यक्रमाला आता 23 वर्ष झाली। आमच्या मोठ्या वहिनी आदरणीय सीमाताई हिरे या नगरसेविका असतानापासून तो हा कार्यक्रम, हा उपक्रम आम्ही राबवत असतो। आज तागायत तो अतिशय व्यवस्थित चालू आहे। या कार्यक्रमासाठी आमच्या येथील समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ असो, नसती उठा ठेव मित्र परिवार असो, तुळजाभवानी मंडळ असो आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आमचा हॅपी ग्रुप असेल, सर्वांचं या ठिकाणी आम्हाला सहकार्य मिळत असतं। सगळ्यांच्या येण्याने या कार्यक्रमाची शोभा देखील वाढत असते। सगळ्यांच्या प्रति मी आपल्या माध्यमातून मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो। सर्वांना पुनश्च एकदा दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। त्यानंतर प्रत्येक पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांना भेटवस्तू, फराळ देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी भाजप नेते महेश हिरे, रश्मी हिरे, हिमगौरी आडके यांच्यासह विजय पाटील, विनीत देवरे, सुबोध ताजनपुरे, सावंत आरगडे, वसंत उशीर, देवदत्त जोशी, स्वाती भामरे, बिरारीताई आदी उपस्थित होते। दिशा न्यूज ब्युरो, नाशिक।